मच्छीमारी हंगामास म्हणावा तसा जोर न आल्याने तळाशील किनाऱ्यावर एका मांगरीत उभ्या करून ठेवलेल्या तेरेकर राफण संघाच्या 2 होड्यांना भीषण आग लागून या दोन्ही होड्यांसह एक पात तसेच मच्छीमारी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना घडली आहे। जोरदार वाऱ्यामुळे ही आग भडकल्याने मच्छीमारांनी तसेच ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले। या आगीमुळे तेरेकर राफण संघाचे सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचं नुकसान झाले। 40 मच्छीमार कुटुंबावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। ही आग कशामुळे लागली याचं अद्याप कारण समजू शकलेलं नाही। आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या रापणकर संघाच्या शशिकांत सूर्यकांत आडकर यांच्या नावे असलेली शिवकृपा नावाची होडी तर लक्ष्मण पांडुरंग तारी यांच्या नावे असलेली यशवंती नावाची होडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। ही आग विझवण्यासाठी तेरेकर रापण संघाच्या सदस्यांसह ग्रामस्थ आणि मच्छीमारांनी शर्थीचे प्रयत्न केले। ही आग कशामुळे लागली याचं अद्याप कारण समजू शकलेलं नाही। तेरेकर रापण संघ हा तोंडवळी तळाशील किनारपट्टीवर सर्वात जुना रापण संघ म्हणून ओळखला जातो। या रापण संघात सुमारे 40 कुटुंबांचा सहभाग आहे। रापणीची मासेमारी हे या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन असून या आगीत 2 होड्या, फायबर पात आणि मच्छीमार साहित्याचा जळून खाक झाल्याने रोजीरोटीचा प्रश्न उभा ठाकलाय। या दुर्घटनेची माहिती मत्स्य व्यवसाय कार्यालयाला तसेच प्रशासनाला देण्यात आली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।